तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे रितेश रवाळे. तर आजचा ब्लॉग करायचं कारण की मी आज चाललो आहे अलिबागला. आपले ऑफिस स्टाफ फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत. तर अलिबागला कुठे, कोणता विला, कोणता रिसॉर्ट, तर या व्हिडिओमध्ये काय काय मजा मस्ती होणार आहे. तर तुम्ही सुद्धा सोबत राहा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. चला. तुला काय पाहिजे रे? मिसळ पाव की फक्त कांदा पाहिजे? मिसळ पाव. ओके ठीक आहे. मिसळ पाव. पापड पण घेते हो, पापड असणार ना. पापड तळले जाणार तुला. पापड तुला काय पाहिजे? गुलाबजामुन पाहिजे? हॅलो, हे वराडी मिसळमध्ये आणि मागवलेलं आहे मिसळ भाकरी. मिसळ भाकरी खायला या. आणि हे आमचे सवंगडी तिकडे खात आहेत अंडा मिसळ, रस्सा वडा, अंडा मिसळ. कशी वाटते मिसळ? पाव 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 पाहिजे का? हो. अशा प्रकारे गाडी लागलेली आहे पार्किंग मध्ये. प्रकारे आम्ही इथे आलेलो आहोत आणि सर्व सवंगडी इथे पोहोचलेले आहेत. नाव तर बघितलंय बाबा, नाव दाखवून काय किती वेळ लागला तुम्हाला याला? किती वेळ लागला आम्हाला? आम्ही सकाळी 6 वाजता निघालोय. इकडे पोहोचायला 11 वाजले. त्यापेक्षा आम्ही बसने बाय रोड आलो असतो तरी आम्हाला चाललं असतं. ओके ठीक आहे. तुम्हाला एन्जॉय केलंय, एकदम बेस्ट एन्जॉय केलंय. सकाळी मी फेरी बघून इथे आलोय. 1 तास लागलाय टोटल. वातावरण एकदम गारगार आहे. गारगार. तू गरम गरम कर आता वातावरण. हाय. अशा प्रकारे एंट्री झालेली आहे. रूमचा एंट्रन्स खतरनाक. खूप छान आहे. स्पेशियस रूम आहेत, सुंदर, नीट नेटका. अजून काय पाहिजे? आणि रूमच्या बाहेरच असा व्ह्यू आहे. काय काय
नमस्कार मित्रांनो, दुपारची वेळ झालेली आहे, जेवणाची वेळ झालेली आहे आणि इथे जेवणाची तयारी सुरू आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये. इकडे पॉम्पलेट वगैरे आहे ठेवलंय मस्तपैकी एकदम खतरनाक सगळी आहे. ओके, तिकडे सलाड पण ठेवलेत. कधी या जेवणाचा आस्वाद घेऊ. मस्त आहे एकदम, गरम पॉम्पलेट आणून ठेवलेत त्यांनी. आपली पूर्ण मित्रमंडळी पाठी पण गप्पाच्या मध्ये एकदम बिझी झालेली आहेत आणि वारा पण एकदम खतरनाक. अलिबाग म्हणजे अलिबाग ही लोकेशन एकदम खतरनाक आहे. त्याच्यामध्ये काय बोलतात प्रॉब्लेम कॉम्प्रोमाइज काहीच नाही. काय बोलतो दिप्तेश? काय बोलतो हेमंत? काय म्हणतो, कसं वाटतं? अरे काय खातो की नाही काकडी वगैरे? काकडी वगैरे खाऊन बघ ना. काकडी पण खाऊ आणि गाजर पण, काकू पण. सलाड आहे, गाजर आहे, मुळा आहे. केशव सर आपणच घ्यायचं. रेडी आहे जेवण दुपारचं. फोटो घ्या ना. जेवणाचा आस्वाद चालू आहे. वरती नारळाची झाडी आणि त्याच्या खाली आहेत आपला हा दुपारचे जेवण. जेवण सुरू झालेलं आहे. आपले सर्व मित्र परिवार आलेले आहेत जेवायला आणि आहे आज नॉनव्हेज मध्ये पॉम्पलेट, सलाड, हे आहे काय आहे, हे प्रॉन्स कढी आहे, प्रॉन्स कढी, चपाती, राईस तर आहे. राईस नंतर घेऊया, तोपर्यंत या रे भावा जेवायला या. काय तुषार सर काय बोलताय? ओय काय बोलताय? कोण आहे? मी खूप चांगला माणूस आहे. मी खूप चांगला माणूस आहे. आज मंडळी जेवायला बसलेले आहेत. नमस्कार, रात्रीचे वाजलेले आहेत 10 आणि आता जेवायचं टायमिंग झालं आहे. तर जेवणामध्ये आहे आता इकडे व्हेजमध्ये काय आहे, ही भाजी आहे मुळ्याची. काय भाजी? मुळ्याची भाजी आहे, ही मिक्स भाजी आहे. त्याच्यानंतर इकडे गुलाबजामुन आहेत आणि इकडे डाळ, इकडे भाकरी, राईस, हे चिकन, सुका चिकन आणि अंडा. चला जेवायला मंडळी. त्याला कळत नाही काय खेळायचं असतं. मोबाईल टाकले पेक्षा दे दे मी करतो. तुझी ओव्हर राहू दे कवर राहू दे. अरे यार स्वतःच
नमस्कार मित्रांनो, स्प्रिंगफील्ड विल्लामधला हा दुसरा दिवस आहे आणि थोड्याच वेळामध्ये आम्ही आमचा 3 वाजता चेकआउट होणार आहे आणि कालपासून खूप मजा केली, एन्जॉय केली. तुम्ही पाहत असाल हे पूर्ण खूप सुंदर असं आहे. विल्लाचं नाव आहे स्प्रिंगफील्ड विल्ला. अलिबागमध्ये एकदम मस्त असा विल्ला, एन्जॉय करणारा असा विल्ला. आणि बघू शकता तुम्ही पाठीमागे आमचे मित्रमंडळी आहेतच, सर्व एक फुल एन्जॉयमेंट. 2 दिवस झाले. शैलेश काय बोलतो, का मजा आली की नाही? खूप मजा आली. मजा केली ना? हो, असं म्हणजे ट्रिप साठी मुलीच पाहिलं असं काही नाही, मुलांसोबत पण खूप मजा येते. ओके, तुझा हा रिव्ह्यू बद्दल खूप धन्यवाद. काय तुझ्यासारखे रिव्ह्यू मला अपेक्षित आहेत. काय बोलतो शैलेश? काय बोलू सांगा, कसा वाटला? काल मजा केली की नाही? खूप मजा आली. आणि आपला तो दिप्तेश संघटना, अरे यार आपले आविष्कार सर आलेत. आविष्कार दादा काय बोलता तुम्ही? कसं आला आपला काल 2 दिवस? काय 2 दिवस मजा आली काय? अरे बोलू वाटतं. हा बोल ना. फट्टे पट्टे. ओके, क्या पट्टे होते पट्टे. तुषार भाई आलेत आपले. तुषार भाई या लवकर. कसं आहे, आपले तुषार भाई पण आलेले आहेत आता मस्तपैकी फ्रेश होऊन एकदम टन. काय बोलता तुषार भाई? एकदम मस्त मजेत. काय कसं गेला? 2 दिवस झोपलास की नाही? ते अरे झोपायला आलोय काय, एन्जॉय. ओके, हे आमचे तुषार दादा आहेत. एकदम हे असेल तर आपले एकदम बोलतात ना, कुठे पण पिकनिक जा, एकदम फुल मज्जा एकदम. आणि कसं बोलतात, एकदम बोरिंग नाही, एकदम 2 दिवस फुल मज्जा, महिनाभर टेन्शन, ते एन्जॉयमेंट पूर्ण असणार आहे. तुषार असलं ना, खायचं पैशाचं टेन्शन नाही. हो एकदम, ते तर आहेच रे. हमें तो क्या गम है. चला आता दिप्तेश तयार होतोय, बघू दे काय होतं. दिप्तेश काय आहे, काय चालू? किती वेळ लागणार तुला? 5 मिनिटं लागतील अजून. मी पूर्ण तयारला माहिती, मला वेळ लागतो. अरे माहिती आहे, ते प्रत्येक पोरी बघायला एवढा वेळ का? त्याला प्रत्येक बोलतात ना, कुठे पण जा तुम्ही, पोरगी बघायची ह्याला वेळ लागणारच. सर्वात शेवटी रेडी होणार हा एकमेव पर्सन आहे, त्याच्यामुळे काय बोलण्याचा अर्थ नाही. काय बोलतो आविष्कार सर? पोरीला बघायला एवढा वेळ, बाकी करायला किती वेळ घेशील? ब्लॉग त्याचा असं बनवायचं, एक तर नीचे ब्लॉग ठेवायचा. हो, काय बोला तू? यांच्याकडून तुम्ही काही शिकू शकता, खूप नॉलेजेबल पर्सन आहे ते. बोला कशाबद्दल बोलू? अरे काय तुमच्याकडे काय टॉपिक आहे ते? तर सगळे टॉपिक ओलेच असतात, कोरडे टॉपिक आम्हाला आवडतच नाही. तुमच्या शेतातला आहे काय? हो, शेतातला. ताजा एकदम, मार्केटपेक्षा भारी. दुपारचं जेवण आलेलं आहे, व्हेज मध्ये आहे. आणि इकडे आहे डाळ आणि भाजी कोणती आहे? ओके, हे बघू दे. ही मला आहे फिश करी, म्हणजे सुरमई सुरमई. ओके, इकडे असेल राईस. दुपारचं मस्त एक मेनू आहे इकडे. अशा प्रकारे निघालेला आहे शेवटचा दिवस आणि सगळे कार्यरत उभे. त्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. टाटा, बाय बाय.